नमस्कार, मी ईश्वर काळे. आपण एक महत्त्वपूर्ण अपडेट बनवतो त्यावर म्हणजे एस-आर-आय फॉर्मचं स्टेटस ऑनलाईन पद्धतीनं कसं चेक करायचं? तुमच्या BOLने तुमचा फॉर्म जमा केला का नाही, सबमिट केला का नाही? आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑनलाईन पद्धतीनं कसं बघता येईल, ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुम्ही जरा तुमच्या BOL मार्फत जर फॉर्म सबमिट केला असेल, तर तुम्हाला त्याचंसुद्धा स्टेटस चेक करता येणार नाही आणि किंवा तुम्ही स्वतः तुमचा ऑनलाईन पद्धतीनं फॉर्म भरला असेल, तर त्याचंसुद्धा स्टेटस आपल्याला या व्हिडिओमध्ये बघता येणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला सुरुवातीला voter.esic.go.in वेबसाईट यायचं आहे. ही वेबसाईटची लिंक तुम्हाला मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट इथं येऊ शकता. इथं आल्यानंतर समोर आपल्याला असा काही इंटरनेट फेस दिसेल. इथे तुम्ही बघू शकता तुम्हाला सुरुवातीला आलेल्या तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे. तुम्ही जर लॉग इन केलं तुम्हाला साइन अप करून तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून, नाव टाकून तुम्हाला इथं साइन अप करून घ्यायचं. साइन अप करून घेतल्यानंतर इथं तुम्हाला लॉग इन ऑप्शनवर क्लिक करायचं. माझं ऑलरेडी लॉग इन आहे त्यामुळे इथं लॉग इन करतो. लॉग इन करण्यासाठी तुम्हाला असा काही इथं इंटरनेट फेस येईल. तुम्ही इथं बघू शकता तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा. मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथं तुमचा कॅप्चा टाकायचा. कॅप्चा टाकल्यानंतर सेंड OTP ऑप्शन आपल्याला क्लिक करायचा. रिक्वेस्ट OTPवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा OTP टाकून घ्यायचा आहे. जो काही तुमच्या मोबाईलला OTP आलेला असेल तो OTP आपल्याला टाकून घ्यायचा. OTP टाकल्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय लॉगिन ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं आहे. अगोदर आपला OTP इथं टाकून घ्यायचा. OTP टाकल्यानंतर व्हेरीफाय लॉगिन ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. व्हेरीफाय लॉगिन ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने तुमच्या इथं लॉगिन होऊन जाईल. लॉगिन झाल्यानंतर तुम्हाला इथे यायचं फिल ई रेम्युनेशन फॉर्मवर आपल्याला क्लिक करायचं आहे. या फिल ई रेम्युनेशन फॉर्मवर क्लिक केल्यानंतर आपल्याला समोर असा काही इंटरनेट दिसेल तुम्ही बघू शकता. त्यानंतर तुम्हाला इथं तुमचं सिलेक्ट स्टेट करायचं म्हणजे तुम्हाला तुमचं राज्य सिलेक्ट करायचं. राज्य सिलेक्ट केल्यानंतर समोर आपल्याला असा काही इंटरनेट दिसेल. इथं तुम्हाला इंटर इपिक नंबर जो काही तुमचा इलेक्शन कार्डचा नंबर असेल तो नंबर आपल्याला इथं टाकून घ्यायचा. इतर तुम्ही तुमचा इपिक नंबर टाकल्यानंतर सर्च ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. सर्च ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असा काही इंटरनेट पेज इथं बघायला भेटेल. तुम्ही इथं बघू शकता. इथं तुम्हाला तुमच्या इपिकची माहिती म्हणजे तुम्हाला तुमच्या इलेक्शन कार्डची स्वतःची माहिती तुम्हाला दिसेल. तुमचं नाव दिसेल, तुमचा इपिक नंबर दिसेल. इथं संपूर्ण तुमचा सिरियल नंबर, पार्ट नंबर, असेंब्ली ते सगळे तुम्हाला दिसेल. त्यानंतर इथं खालीचे तुम्हाला खाल्यानंतर इथं तुमचा मोबाईल नंबर लिंक आहे तो इथं तुम्हाला दिसेल. सेंड OTP ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. सेंड OTP ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर पुन्हा आपल्या मोबाईलला OTP जाईल. तो OTP आपल्याला पुन्हा इथं टाकून घ्यायचा. जो कोणता तुमच्या मोबाईलला OTP आलेला आहे तो OTP आपल्याला इथं टाकून घ्यायचा. OTP टाकल्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय OTP ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. व्हेरीफाय OTP केल्यानंतर समोर आपल्याला असा इंटरनेट पेज तुम्हाला खाली यायचं आहे. इथं खाल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता तुमचं स्टेटस युअर फॉर्म हॅज ऑलरेडी बीन सबमिटेड म्हणजे तुमचा यापूर्वी फॉर्म इथं सबमिट झालेला इथं तुम्हाला असं दाखवित आहे. तर तुम्ही इथं बघता इफ यू विश टू अपडेट द डिटेल्स प्लीज कॉन्टॅक्ट युअर BOL. तुम्हाला आणखीन काही माहिती असेल तर तुम्ही तुमच्या संबंधित BOLला कॉन्टॅक्ट करून तुम्ही माहिती घेऊ शकतात. तुम्ही बघू शकता ऑनलाईन पद्धतीने जर तुमचा फॉर्म भरला असेल तर अशा पद्धतीने तुम्हाला इथं रिसिप्ट येईल. तुम्ही बघू शकता युअर ई रेम्युनेशन फॉर्म हॅज बीन सबमिटेड सक्सेसफुली म्हणजे तुमचा फॉर्म इथं सबमिट सक्सेसफुली झालेला आहे. त्यानंतर तुम्हाला ही रिसिप्ट इथं डाउनलोडसुद्धा करता येणार आहे. अशा पद्धतीने डाउनलोड क्लिक करून तुम्ही तुमची इथं रिसिप्ट डाउनलोड करू शकतात. त्यानंतर तुम्ही इथं आपण आता दुसरी पद्धत बघूया. मी अशा पद्धतीने माझी इथं रिसिप्ट इथं डाउनलोड करून घेतली. इथं मी माझी रिसिप्ट डाउनलोड करून घेतली. त्यानंतर तुम्ही आता बघू शकता तुम्ही जर ऑफलाईन पद्धतीनं फॉर्म भरला असेल तर ऑफलाईन पद्धतीनं तुमच्या BOLने फॉर्म सबमिट केला का नाही केला ते स्टेटससुद्धा कशा पद्धतीने चेक करायचं ती माहितीसुद्धा या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. आता आपण ही माहिती बघितलेली आहे ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरल्याच्यानंतर तुमचं स्टेटस ऑनलाईन पद्धतीने कसं चेक करायचं. जर तुम्ही तुमचा BOL मार्फत ऑफलाईन पद्धतीनं जरा फॉर्म भरला असेल तर त्याचं सुद्धा स्टेटस कशा पद्धतीने बघायचं आपण इथं बघणार आहोत. पुन्हा तुम्हाला फक्त या ऑप्शनवर रिसेट ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. रिसेट ऑप्शन क्लिक केल्यानंतर पुन्हा तुम्हाला तुमचं इथं राज्य सिलेक्ट करायचं. तुमचं जे कोणतं राज्य असेल राज्य सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथं पुन्हा तुमचा इपिक नंबर टाकून घ्यायचा आहे. इथे तुम्हाला तुमचा इपिक नंबर टाकल्यानंतर तुम्हाला सर्च ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. सर्च ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने तुम्हाला काही इथे इंटरफेस येईल. युअर फॉर्म हॅज ऑलरेडी बीन सबमिटेड फॉर मोर डिटेल कॉन्टॅक्ट BOL म्हणजे तुम्ही ऑफलाईन पद्धतीनं फॉर्म सबमिट केल्यामुळे तुम्हाला अशी इथं माहिती दाखवत आहेत म्हणजे तुमचा फॉर्म BOLनं सबमिट केलेला आहे ऑलरेडी इथं असं दाखवत आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुमचं SRI फॉर्मचं स्टेटस चेक करू शकता. आजचा हा असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. असंच आपल्या चॅनलचे नवीन नोटिफिकेशन बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू, धन्यवाद. पुन्हा भेटू नवीन अपडेट्ससह.